मासे मार्केटमध्ये आपण फिरत आहोत. बघा काय काय भेटतं इकडे. तुझ्यासाठी काय काय किती आहे त्यामध्ये? कसं लागतात फळ पानं? अरे ओटी भरायला. अच्छा फळं पण घे इथून. 100ला 3 किती? 100ला 5. बघू द्या. हवाला द्या. पूर्ण मार्केट भरलेलं आहे बघा. नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललो आहे वटपौर्णिमेचं पूजन कसं करतात ते बघूया. सगळ्या रेडी झालेले आहेत, खाली गेलेले आहेत, बघूया. बघा कशा रेडी झालेल्या आहेत. हाय पौर्णिमेचे छान आयोजन असं ताईंनी केलेलं आहे, विजयाताईंनी. इथं बसण्यासाठी पण खुर्च्यांची व्यवस्था आणि मंडपची व्यवस्था केलेली आहे. बघू शकते एवढ्या महिला येऊन इथं पूजन करत आहेत आणि इथं आराम करायला आणि पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे. किती गर्दी बघू शकता. ही पूजा नवऱ्याच्या लॉंग टर्म आयुष्यासाठी केली जाते. तसं नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून बायका भावनिकरित्या ही पूजा करतात. म्हणून सकाळी सगळ्या बायका पारंपरिक रीतीने साडी नेसून सावरून वगैरे येतात. वडाच्या ठिकाणी वडाची पूजा करतात, वड्याला फेऱ्या घालतात आणि दोरा गुंडाळून 7 फेऱ्या घालून वडाकडे प्रार्थना करते की आपल्या नवऱ्याला हाच नवरा माझ्या पुढच्या 7 जन्मांसाठी मिळावा आणि माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य हेल्दी जीवन लाभावं ही प्रार्थना करून हे व्रत भावनिकरित्या आणि श्रद्धेने हे व्रत संपन्न करतात. तसेच खूप छान असं सांगितलेलं आहे. आता बघूया, सांगा तुम्ही सांगा पाहू.
ही पूजा सायन्स दृष्ट्याने बघितली तर स्त्रियांच्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की स्त्रियांच्या शरीरासाठी झाडाच्या पूर्ण वास हा स्त्रियांच्या शरीरामध्ये जावा म्हणून ही पूजा केली जाते. कारण की आषाढी पौर्णिमेला झाडाच्या मधून वेगवेगळ्या प्रकारचा औषधी वास येत असतो. ती फांदीची पूजा न करता पूर्ण झाडाजवळ जाऊन पूजा करायची. त्याच्याने स्त्रियांच्या शरीराला खूप चांगलं असतं. 15-20 मिनिटाच्या ह्या पूजेमुळे पूर्ण वर्षभराचा औषध मिळून जाते. यासाठी झाडाजवळ येऊन पूजा करायची असते. खूप छान सांगितलेलं आहे आपल्याला. वट पौर्णिमा करून सगळ्या महिला आलेल्या आहेत. आपण त्यांनाच विचारू कसं वाटला आज, कसं वाटलं? खूप मस्त वाटलं. माझी पहिलीच पूजा होती आणि एक अविस्मरणीय अनुभव होता की जो माझा निर्जर उपवास होता. खूप 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 म्हणजे खूप भारी वाटतं सगळ्यासोबत. मला ताईंनी खूप सपोर्ट केला. चला तर आपण भेटूया पुढच्या भागात.